विशाळगड हा छत्रपतींच्या नंतर पंतप्रतिनिधींच्या ताब्यात गेला. म्हणजे पंतप्रतिनिधी हे छत्रपतींचेच सरदार, पण मलकापूरची पंतप्रतिनिधींची एक जहागीर आहे. जसं औंध सातारकर छत्रपतींचं गाव होतं, तसं मलकापूर हे कोल्हापूरकर पंतप्रतिनिधी जे होते, छत्रपतींचे प्रतिनिधी होते, त्यांचं ते मुख्य ठिकाण झालं आणि विशाळगड त्यांचं मुख्य ठिकाण होतं पहिल्या काळात. त्या विशाळगडावर पंतप्रतिनिधींचाच कारभार चालायचा. पण 1818ला ज्या वेळेला इंग्रजांनी सगळे किल्ले जिंकले, त्यानंतर विशाळगडसुद्धा पंतप्रतिनिधींची मुख्य कचेरी जी विशाळगडावरची होती ती हल्ली आणि मलकापूरला आली. त्यामुळे विशाळगडावरची जी मुख्य वस्ती होती ती खूप कमी झाली आणि विशाळगडावर भोसले कुटुंबीय जी होती, जी खूप जुन्या काळापासून शिवकाळापासून होती, ती कुटुंब तिथं राहायला लागलीत. हवालदार भोसले ते आणि ह्या दर्ग्याचे संबंधित जी सेवेकरी होती मलिक रेहानच्या ती, आणि खाली विशाळगडावर भगवंतराव पंतप्रतिनिधी जे होते, त्या भगवंतराव पंतप्रतिनिधींनी भगवंतेश्वर महादेवाचं एक मंदिर बांधलं आहे आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी पाठीमागं गणपतीचं मंदिर आहे आणि वरच्या बाजूला अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे. ते प्राचीन आहे, जुनं आहे ते. तर ह्या मंदिरांची देखभाल करायसाठी काही कुटुंब त्या ठिकाणी राहत होती विशाळगडावर. ही जी परिस्थिती आहे विशाळगडावर राहण्याची, ही आपल्याकडे एक 1896चा नकाशा आहे जो फॉरेस्टनं तयार केलेला आहे, फॉरेस्ट खात्यानं. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की आपला जो ट्रिग्नोमेट्रिक सर्वे जो झाला होता त्याच्यामध्ये विशाळगडाचा सुद्धा सर्वे झाला होता. त्यावेळीचे सुद्धा टोपोशीट्स उपलब्ध आहेत आणि खूप कमी घरं किंवा वस्ती विशाळगडावर होती आणि ती सगळी खाली भोसलेवाडी म्हणून आजसुद्धा विशाळगडावर आहे, ज्याला भोसलेवाडीच म्हणतात. ते भोसलेवाडीतली काही घरं आणि गडावरची मशिदीच्या शेजारची काही घरं आणि हवालदाराचं परडं वगैरे जे सगळे भोसल्यांची कुटुंब आहेत ती सगळी अशी घरं आणि काही जंगमांची घरं आहेत तिथं. ही वस्ती त्या विशाळगडावर होती आणि ते नकाशामध्ये 1896च्या नकाशामध्ये ते विशाळगडावरचं गावठाण आणि हे सगळं आपल्याला दिसून येतं आहे. पण एक कथा अशी सुद्धा सांगितली जाते की पंतप्रतिनिधींच्या आणि त्या मौलवी जे आहेत विशाळगडाचे जे मुजावर वगैरे होते त्याच्यातल्या एकाला त्यांनी कडेलोटाची शिक्षा दिली. कडेलोटाचा पॉईंटसुद्धा विशाळगडावर आहे. तर ती दिल्यामुळं त्यानं काहीतरी शाप दिला आणि मग पंतप्रतिनिधींनी तिथं राहायचं बंद केलं आणि अशी कथा सांगितली जाते की त्यानंतर विशाळगडावर आजपर्यंत कोणीही पंतप्रतिनिधींचा वारस जात नाही, कारण त्या शापाला घाबरून, असं म्हटलं. ही कथा आहे जी विशाळगडाच्या पुस्तकात नोंद आहे आणि सांगितली सुद्धा जाते, त्या ठिकाणी सुद्धा सांगितली जाते. आणि त्या काळापासून म्हणजे पंतप्रतिनिधींची कचेरी, मुख्य कचेरी त्या जहागिरीची पंतप्रतिनिधींच्या मलकापूरला आल्यापासून ते भारत स्वतंत्र होईस्तोपर्यंत विशाळगड हळूहळू मलिक रेहानच्या दर्ग्यासाठी प्रसिद्ध होऊ लागला. विशाळगड हा मराठ्यांच्या इतिहासातला प्रमुख किल्ला जरी असला तरी त्याचं स्थान कमी कमी होत गेलं इतिहासाचं मराठ्यांच्या, आणि विशाळगड हा दर्ग्यासाठी प्रसिद्ध होऊ लागला. आणि मग जुनी जर तुम्ही दर्ग्याची छायाचित्र उपलब्ध आहेत काही, जी 70-80 वर्षापूर्वीची, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या दरम्यानची काही छायाचित्र आहेत. आणि मग त्याचं जसं काही देवस्थानांचं तुम्ही देऊळ पिक्चर बघितलाच असेल तसं अनेक देवस्थानांचं प्रस्थ वाढते, तसं या मलिक रेहानच्या देवस्थानाचं प्रस्थ वाढत गेलं आणि दोन्ही हिंदू मुस्लिम या ह्याच्याकडे आकर्षित झाली. तिथं काही अंधश्रद्धा निर्माण झाल्या. काही लोकांच्या श्रद्धा असतील पण त्या अंधश्रद्धा, तिथं खोडाबेडी तुटते म्हणे असं काही तयार झालं, म्हणजे जे बेडी घालून ती आपोआप साखळी ती तुटते असं वगैरे, अशा काही अंधश्रद्धा निर्माण झाल्या. मग तिथं ते कंदुरी करायला सुरुवात झाली. अशा अनेक गोष्टीमुळं ते मलिक रेहानचं प्रस्थ वाढलं. पण तरी पण आजची जी परिस्थिती विशाळगडावर आहे ती नव्हती. आजची परिस्थिती ही साधारण ज्या वेळेला तो विशाळगडाचा खंदकाचा पूल तयार झाला, पहिल्यांदा खाल मी स्वतः गेलो आहे चालत जायचं, खंदक पार करून एक शिडीची वाट होती, बुर्जावरच मधीच अशी लोखंड्या शिड्या 2 लावलेल्या होत्या, त्या शिड्यांवरनं जायचं आणि मग गडावर जायचं. तोपर्यंत गडावरची वस्तीसुद्धा कमी होती आणि लोकंसुद्धा यायला एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येत नव्हती. पण नंतरच्या कालामध्ये तिथं लोखंडाचा साकव केला गेला पहिल्यांदा, म्हणजे लोखंडी पूल केला गेला या टोकापासून ते त्या टोकापर्यंत, म्हणजे पार्किंग आता जिथं आहे तिथून
ते विशाळगडाच्या तटबंदीच्या त्या रस्त्यापर्यंत लोखंडाचा पूल केला गेला। त्यावेळेनंतर हळूहळू लोकांची संख्या वाढायला लागली, कारण ॲक्सेस सोपा झाला, विशाळगडावर जाणं सोपं झालं। आणि मला वाटतं की साधारण 10-15 वर्षापूर्वी ते या ठिकाणी कॉन्क्रीटचाच पूल केला गेला आणि त्याच्यामुळं तर ते लोखंड पूल जरा हलायचा, वारा बिरा असताना, प्रचंड वारं त्या खंदकातून येते ना, त्यामुळे लोक घाबरायची सुद्धा। पण नंतर असं झालं की कॉन्क्रीटचा गेल्यामुळं त्याची जी काही स्टेबिलिटी आली आणि सहजता आली ते विशाळगडावर चढण्याची। आणि विशाळगडचा जो राजमार्ग होता, ज्या मार्गावरून शिवाजी महाराज गेले असतील, ताराबाई गेले असतील, महाराणी ताराबाई गेले असतील, शंभूराजे गेले असतील, ह्या मार्गावर फरसबंदी मार्ग प्राचीन काळापासूनचा मार्ग आहे तो। म्हणजे विशाळगड हा सहज साधा सोपा किल्ला नव्हता। विशाळगडाला खंदक पार करायचा, खंदकाच्या अलीकडं अशा हे आहेत दगडी, त्याला पायऱ्यासुद्धा नव्हत्या, तसाच तो अनगट ठेवला होता। हे उतरायचं ते आणि मग खंदक पार करायचा आणि खंदक पार करून पहिला दरवाजा लागायचा, त्यानंतर दुसरा दरवाजा, मग तिसरा दरवाजा, मग चौथा दरवाजा आणि ह्याचा जो आहे तो मुंडा दरवाजा आहे तो 5वा दरवाजा, म्हणजे शिवकाळातलं किंवा त्याच्यानंतरचं तुम्हाला सांगतोय। पण मुंडा दरवाजाची वाट तोडली गेली 1818ला आणि त्यामुळं 4थ्या दरवाज्यातनंच विशाळगडला जायचं झालं आणि ते सुद्धा मार्ग नंतर बंद झाला आणि सरळ शिड्या लावून तो मार्ग सुरू होता। ती दुर्गमता होती, ती दुर्गमता नष्ट झाल्यामुळं आणि आता लोकांना जाण्या येण्याची साधनं खूप झाली, म्हणजे स्वतःच्या गाड्या यायला लागल्या लोकांच्याकडं, 4 व्हीलर झाल्या आणि त्यामुळं परत मलिक रेहानच्या दर्ग्याचं प्रस्थ खूप वाढलं। म्हणजे जे एक एसटी फक्त मुक्कामाला असायची विशाळगडला, आता 4-4, 5-5 एसट्या मुक्कामाला विशाळगडला राहायला लागल्या। विशाळगडाच्या जिथं आता खाली पार्किंग आहे तिथं काही नव्हतं, म्हणजे तिथं एक साधं शेडसुद्धा नव्हतं। उन्हाळ्यात कधीतरी, पावसाळ्यात तर कोणी विशाळगडाकडे फिरकायचं सुद्धा नाही, कारण महापूर पाऊस अजूनसुद्धा असतो, धोक्यात असतो सगळा विशाळगड, तर बंदच असायचं एक प्रकारे विशाळगड, पावसाळ्याचे 3 महिने तरी बंद असायचा। तर तिथं पार्किंगला काही नव्हतं, आता सगळी तिथं शेड वगैरे सगळं ते झालं आणि ह्या प्रस्थ वाढल्यामुळं गडावर लोक जाऊन मलिक रेहानला तर ती हे करायचीतच, पण त्याचबरोबर नुसतं ते नव्हतं तर विशाळगड तुम्ही बघितला तर 4ही बाजूनं सह्याद्रीच्या रांगा आहेत विशाळगडला आणि अत्यंत सौंदर्यशाली ठिकाण, म्हणजे जिथं आपण सह्याद्रीच्या रौद्र सौंदर्याचा आपण आनंद घेऊ शकतो असं ते ठिकाण आहे। आणि त्यामुळं विशाळगडावर काही लोक जाऊन नुसते दर्ग्याला पूजा करून जी यायची ती राहायला सुद्धा लागली आणि समूहानं जायला लागली। तरुण मंडळ कोल्हापूर शहरातली असतील, आजूबाजूच्या गावातली समूहानं जायची, तिथं बकरी न्यायची, कोंबड्या न्यायची, पार्ट्या करायच्या, तिथंच राहायचं, पत्त्याचे खेळ तिथं रंगायचे, मी स्वतः बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो। आणि मग ते हळूहळू ते प्रस्थ वाढत गेलं आणि लोकसंख्या वाढली, म्हणजे जिथं दररोज 10 कोंबड्या कापल्या जायच्या तिथं दररोज 100 कोंबड्या कापल्या जाऊ लागल्या आणि त्याची जी काय कोंबड्या कापल्यानंतर किंवा हे सगळे लोक आल्यानंतर त्यांची जी काय जी कचऱ्याची जी विल्हेवाट लावायची ती कसलीही सोय विशाळगड स्वतः ग्रामपंचायतसुद्धा नाही आहे। विशाळगड हे गजापूरच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जे अनेक वाडे आहेत त्यातलं एक विशाळगड हे ठिकाण आहे गावठाणाचं, त्याच्यामुळं त्यांचं उत्पन्नसुद्धा कमी होतं आणि पैसे मिळायचे नाहीत आणि त्यामुळं अस्वच्छता इतकी वाढली। खरं तर ती दर्ग्यानं ग्रामस्थांनी विशाळगडाच्या त्या दर्ग्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा घेणाऱ्यांनी ती स्वच्छता ठेवायला पाहिजे होती, पण ही स्वच्छता काय केली गेली नाही, अतिक्रमणं वाढत राहिली आणि ज्या वेळेला हे प्रस्थ वाढायला लागले एका बाजूनं त्यावेळेला विशाळगडावर माधवराव साळुंके म्हणून कोल्हापुरात होते, जे विश्व हिंदू परिषदेचं काम करायचे, धोत्री गल्लीमध्ये राहायचे। माधवराव साळुंके, दिलीप भिवटे ही जी काही हिंदुत्वादी कार्यकर्ते होते यांनी विशाळगडावर महाशिवरात्र करायला सुरुवात केली आणि त्या महाशिवरात्रीच्या माध्यमातून म्हणजे खाली जे भगवंतेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीच्या दिवशी लोकांनी जमावं आणि त्याला दर्ग्याला पॅरलल एक आपलं हिंदूंचं मराठ्यांचं एक स्थान आपण तिथं ठेवूया अशी ह्यांची भावना त्यावेळेला ती होती आणि त्यातून मग हा संघर्ष सगळा सुरू झाला, पण तो एवढ्या टोकाला गेलेला नव्हता।
त्यातून मग दर्ग्याच्या चौकामध्ये जो झेंडा उभा करणं असेल, बुंडा दरवाजाच्या शेजारी जो ध्वजस्तंभ उभा करणं असेल, हे दिलीप बिवटे, माधवराव साळुंखे दादांनी केलेली कामं आहेत. त्यातून त्या समाध्या रंगवणं असेल बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या, ही सगळी कामं महाशिवरात्रीचं आदल्या दिवशी जायचं, दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र झाली की दुपारनंतर सगळे शिवप्रेमी खाली येत होते. कधी तर तणाव निर्माण व्हायचा, असा कायम तणाव निर्माण होत नव्हता. पण हळूहळू हे गडप्रेम शिवप्रेमसुद्धा आपलं वाढायला लागलं. चॅनेल्स आले, मोबाईल आले, त्यानंतर विशागड त्याच दरम्यान राज्य पुरातत्व खात्याच्या ताब्यात गेला आणि त्यांचं नियंत्रण त्याच्यावर आलं. पण ह्या ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे ग्रामपंचायत असेल, तहसीलदार कार्यालय असेल किंवा राज्य पुरातत्व असेल, या यंत्रणांनी विशागडावर जी काही बेकायदेशीर बांधकामं होत होती त्या बांधकामाकडं साफ दुर्लक्ष केलं. वारंवार मी सुद्धा त्या काळी दिलीपदादा असतील, माधवराव साळुंखे दादा असतील यांच्याबरोबर विशागडला जायचो. त्यावेळेपासनं अनेक वेळेला त्या शाहूवाडीच्या तहसीलदारांना, तत्कालीन तहसीलदारांना सांगतोय, प्रांतांना, जिल्हाधिकाऱ्यांना विशागडावरच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल, पुरातत्व खात्याला तिथल्या संवर्धनाबद्दल अनेक निवेदनं देऊन झालेली आहेत. काही वेळा तर अशी परिस्थिती होती की तिथली स्थानिक लोकच, ती काय फक्त मुस्लिम धर्माची नव्हती, हिंदू धर्माची सुद्धा काही तिथं भरपूर मंडळी आहेत, त्यांची अर्ध्यापेक्षा जास्त गडाची मालकी भोसल्यांचीच आहे. कारण ती शिवपूर्व काळापासून तिथं ते घराणं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून. तर ते गडाच्या तटबंदीचे बुरुज काढून काही जणांनी घरं बांधले. अजून सुद्धा तुम्हाला दिसतील, तुम्ही जुनी घरं बघितली तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जुनी घरं बांधले. नंतरच्या काळात सुद्धा गडाचे तटबंदीचे दगड फोडून मग ते घर बांधायला वापरायचे वगैरे, मोठे मोठे खड्डे खणून. आता गडावर खड्डा तुम्ही खणू शकत नाही कारण पुरातत्वचं आहे, ते राज्य संरक्षित स्मारक आहे. पण याच्याकडं पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी, तर त्या वेळेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, एक तर त्यांच्याकडे यंत्रणा नव्हती, दुसरी विशागडाचं महत्त्व त्यांना वाटलं नसावं त्या अधिकाऱ्यांना, त्यामुळे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. आणि आजची जी परिस्थिती आहे आजची, ही या दुर्लक्षामुळे झालेली परिस्थिती आहे. म्हणजे तिथं ते वाढणारच होतं, जिथं शितं तिथं भूतं असं पण म्हणतो. म्हणजे जिथं आता ते पैसेच मिळायला लागले, ते मलिक रेहानला लोक यायलाच लागले, तिथं भरपूर तुम्हाला पैसे मिळायला लागले, कोंबडं कापण्यापासून सगळं ती अर्थव्यवस्था तयार झाली. त्याच्यामध्ये लहान लहान खोल्या तिथं राहायला द्यायला लागली, चांगली माणसं तिथं, चांगली म्हणजे कुटुंबासह तुम्ही विशागडला जाऊन राहणं असा सुद्धा प्रकार होता काही ठिकाणी. आणि काही वेळेला तरुण मंडळ एकत्र जायचं आणि मग तिथं ते मद्यपान आणि हे सगळे अनेक विषय होते त्याच्यात, असे अनेक विषय त्याच्यामध्ये चालायचे या सगळ्या विषयामध्ये. मग तिथं दारू मिळत होती सहज, गांजा आत्ता परवासुद्धा सापडला बघा तुम्ही, हे सगळं सुरू झालं. काही लोकांनी इथलं महत्त्व कमी पडते काय त्या मलिक रेहानचं इथल्या लोकांच्यात, म्हणून कर्नाटकात बिदर, गुलबर्गा या पट्ट्यात जे आहेत ना, त्या पट्ट्यात त्याचं प्रस्त वाढलं दर्ग्याचं त्या, आणि तिथून लोक यायला लागले. तिथनं 4-4 एसट्या आहेत आज दररोज, इतकी लोक तिथे येतात त्या सगळ्या मलिक रेहानला आणि या सगळ्या विशागडावर. हे सगळं आपल्यासारख्या शिवप्रेमींना किंवा सामान्य कुठलाही ज्याची सदसद विवेक बुद्धी जागृत आहे ना, त्या माणसांना हे पटण्यासारखं नव्हतं. म्हणजे बाकीच्या मुवमेंट, विचारधारेच्या मुवमेंट तुम्ही सोडून द्या, एक तो भाग वेगळा भाग असतो. पण अस्वच्छता, दारू मिळणं, गांजासुद्धा तिथं मिळणं, तिथली जी काय वस्ती जी आहे ती ज्या पद्धतीनं बेदरकारपणे वाढायला लागली. त्या बुंडा दरवाजाच्या शेजारीच बांधकाम एकानं काढलेलं होतं, त्याला आम्ही कोर्टात गेलो पहिल्यांदा, पुरातत्व खात्याला पत्र दिली. पुरातत्वची अजून केस चालले, बुंडा दरवाजा शेजारी जे रिकाम आहेत बघा तिथं, ती म्हणजे कड्याला लागून, म्हणजे ते 10 मीटरमध्येच येतं आहे तटबंदीच्या, तर 100 मीटरमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहे पुरातत्वच्या नियमाप्रमाणे. मग आम्ही कोर्टात गेलो, मग ती सगळं वादावादी आणि हे, मग ते काम थांबलं. पण अशा अनेक लढाया लहानसहान विशागडावर खूप वर्षापासून कराव्या लागलेल्या आहेत आणि गडप्रेमीसुद्धा करतात. पण आता त्याला वेगळं वळण लागलं. ही सगळी कोल्हापुरातली जी मंडळी आहेत आपली, ही सगळी करत होती. म्हणजे काही वेगळ्या विचारधारेची होती, ज्यांचं
काहींची विचारधारा वेगळी होती, ती ती करायची. काही आमच्यासारखी दुर्गप्रेमी आहेत, शिवप्रेमी आहेत की त्यांना वाटतं की गडासारखा राहायला पाहिजे, त्यात कुठलंच अतिक्रमण येता कामा नये. आणि काहींची वैचारिक विचारधारा हिंदुत्ववादाची, अशा पद्धतीनं सुद्धा ते काही काम सुरू असतं. पण मला असं वाटतं की गडाचं जर आपल्याला संवर्धन करायचं असेल आणि गड आपल्याला जर पुन्हा शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तशातला 25% जरी आपल्याला बघायचं असेल तर मी एक नकाशा तयार केला विशाळगडचा. ह्या सगळ्या ह्याच्यातून मला उत्सुकता लागलेली होती की मी कायम जायचो विशाळगडावर, की विशाळगडचा इतिहास काय, बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या समाध्या आहेत, शिवाजी महाराज तिथं गेलेले होते सुटून, पण त्याच्यानंतरचा विशाळगडचा इतिहास काय. तर त्याच्या उत्सुकतेतनं मग मी काही प्रकाशित जी साधनं आहेत ती आम्ही बघितली, काही अप्रकाशित साधनं बघितली. आमच्याकडे विशाळगडकर पंतप्रतिनिधींचं सगळं दप्तर आहे, आज सगळं दप्तर उपलब्ध आहे, म्हणजे ते कुठं गेलेलं नाही. त्यातून अनेक गोष्टींना प्रकाश पडणार आहे. विशाळगडकर म्हणजे ते त्यांच्या साधनामधून ऐतिहासिक अनेक नव्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. काही बुरुजांची नावं समजणार आहेत, काही दरवाजांची नावं समजणार आहेत, खूप गोष्टी समजतील. तो संशोधनाचा भाग आहे, संशोधन काय लगेच होत नाही. पण त्यातून मग मी विशालशैल विशाळगड नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते साधारण मी आता आणलं ते 2005ला त्याची मी ही पहिली आवृत्ती मेमध्ये प्रकाशित केली, ही विशालशैल विशाळगडची. आणि ती मोगलमर्दिनी महाराणी ताराबाईंना मी अर्पण केलं. कारण का की विशाळगड हा महाराणी ताराबाईंचा आवडता किल्ला होता. त्यांनी त्या किल्ल्यावर राहून स्वराज्याचं संरक्षण केलं आणि औरंगजेबाला ठेचगा दिला. म्हणून मला वाटलं की ते विशाळगडाचं ते काम करावं. त्याच्यातनं मी ज्यावेळेला फिरायचो विशाळगडावर त्यावेळेला अनेक गोष्टी विशाळगडाच्या ज्या दुर्गावशेषाने समृद्ध आहेत आणि त्या कुणी ह्याच्या अगोदर मांडलेल्या नव्हत्या, अशी काही वैशिष्ट्य विशाळगडाचे आहेत. म्हणजे विशाळगडाचा जो काल दरवाजा विशाळगडाचा म्हणतो, कोकणी दरवाजा, त्या कोकणी दरवाजाच्या तिथे एक भुयारी मार्ग आहे विशाळगडाचा, ते वैशिष्ट्य आहे. मग तो मार्ग एक्सप्लोअर करणं, शोधणं असेल. त्या बाजूची सगळी तटबंदी, सगळी मजबूत तटबंदी आहे. त्या तटबंदीतच तलावसुद्धा बांधलेला आहे. महाराजांची जी ती दुर्ग बांधण्याची स्थापत्यशैली होती तशी ते ठिकाण आहे. त्यानंतर विशाळगडावरच बावनसती नावाचं एक ठिकाण आहे, ते नुसतं बावनसती म्हणतात. ते कधी ते अशा काही गोष्टी अजून इतिहासात दडलेल्या आहेत. त्याला बावनसती म्हणजे का म्हणतात, मग ती कथा त्यांनी शिलाराजाच्या ह्याच्यापर्यंत जोडली गेलेली आहे, पण ती नंतरची कथा आहे. अशा काही गोष्टी त्यातनं मिळत गेल्या इतिहासाच्या. आणि विशाळगडावरची साधारण एक 50भर ठिकाणं की जी दुर्ग अवशेष ज्याला म्हणतो आपल्या भाषेत, ते दुर्गावशेष आपण शोधून काढले आणि त्या पुस्तकामध्ये आपण त्याची नोंद करून ठेवली ज्या त्यावेळेला. आता विशाळगडावर एक नरसोबाचं मंदिर आहे, तर ते नरसोबाच्या मंदिराच्या इथं जुन्या काळी महजर व्हायचे, रवा दिव्य केलं जायचं त्या ठिकाणी. ते जे उल्लेख विशाळगडाचे आहेत. विशाळगडावर एक गद्देगड होता, त्याचे उल्लेख आहेत. अशा अनेक गोष्टी विशाळगडावरच्या आहेत. विशाळगडावर 3-4 महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे गडाच्या अवशेषाच्या दृष्टीने एक तिथं हवालदाराचं परडं नावाचं एक ठिकाण आहे. हवालदाराचं म्हणजे गडाच्या मुख्य हवालदार म्हणजे प्रमुख मुद्राधारी किल्लेदार, त्याचं ते अजून जसंच्या तसं ते पडलं आहे. ते कधीपासून पडलं आहे माहीत नाही. त्याच्या शेजारी शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचं अवशेषाचं ठिकाण आहे. आता परवा दारू गोळ्याचं ठिकाण, दारू कोठारसुद्धा तिथं आहे. तिथं काही तोफगोळे मिळालेले होते बघा परवा विशाळगडावर. आणि गंमत आता विशाळगडाचा काळ दरवाजा हा असा पडलेलाच आहे. त्याच्यावर आपल्या कोल्हापुरातल्या तारदाळचे जे आमचे गौरव जाधव आणि हे आहेत सगळी मंडळी आहेत, अक्षय पाटील अशी सगळी मंडळी, अक्षय जाधव, गौरव जाधव सह्याद्री प्रतिष्ठानचं काम करत, त्यांनी मध्ये उत्खनन केलं विशाळगडाच्या त्या काळ दरवाजाची इथं, म्हणजे ती स्वच्छता करायला गेले. तर तो काळ दरवाजा जसाच्या तसा पडलेला, म्हणजे त्याची लाकडाचे अवशेष आहेत आणि त्याची सुळे असतात ना मोठे मोठे लोखंडाचे, त्यावेळेचे शिवकाळापासूनचं असणार आहे, तसंच मिळालं त्यांना. हे काम पुरातत्वच आहे ना. आता शिवप्रेमींनी केलं ठीक आहे, पण ती किती मोठी गोष्ट आहे पुरातत्वीय संशोधनातली की शिवकाळातला दरवाजाच तुम्हाला तिथं दबलेल्या अवस्थेत मिळतं. तोफगोळे मिळालेत विशाळगडावर लोखंडाचे, दगडाचे. असं उत्खनन होणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांच्या वाड्याचं. आणि तिथं भूपाल तलाव नावाचा एक तलाव आहे ज्याच्यात आता शेती केली जाते, खाजगी मालकीचा आहे तो, त्याचा गट नंबर खाजगी मालकीचा आहे.
शेती करतात. त्यात काय उत्पन्न त्याचं जास्त नाही आहे शेतीचं, पण तो भूपाल तलाव नावाचा जो तलाव आहे ना, तो प्राचीन तलाव आहे. म्हणजे आपण जे म्हणतो शिलाहार आणि ह्या काळ, त्याचं शास्त्रोक्त उत्खनन झालं पाहिजे. त्यात गाळ साठलेला आहे. तो खूप अजून सुद्धा तुम्ही जर उन्हाळ्यात बघितलं, वरून ड्रोन लावला तर तो तेवढाच भाग त्या गाळातलाच की हिरवागार दिसतो. बाकी सगळा विशाळगड असा काळा कभिन्न असा म्हणजे सह्याद्री जसा दिसतो. गवत असं आपलं सगळं असतं पिवळं आणि हे झालेलं वृक्ष, आणि तेवढाच भाग तो हिरवा दिसतो. म्हणजे तिथं पाणी साठतं तिथं अजून सुद्धा, आणि पाणी खूप मोठ्या प्रमाणात साठू शकतं. खूप मोठा तलाव आहे, मोठाच्या मोठा बांध आहे, दगडी बांध दिसतो आपल्याला तो घातलेला. तो त्याच्यातला गाळ काढला पाहिजे. शिवाजी महाराजांनी 2 ठिकाणी तिथं तलाव बांधलेले आहेत. ते आपण व्यवस्थित त्याची तटबंदी, जसं आता रायगडला काम चाललं आहे हत्ती तलावाचं वगैरे, तशा पद्धतीचे बांध घालून तसेच बांध आहेत, म्हणजे सेम टू सेम बांध आहेत ते, तसे बांध ते आहेत. ते तलाव आपण पुनर्जीवित केले पाहिजेत. बुरुज जवळजवळ नकाशात तर दिसतंय की जवळजवळ सगळ्या बाजूनं जिथं जिथं शक्य आहे तिथं तटबंदी होती. विशाळगडला बुरुज होते. नकाशातली नोंदी आहेत म्हणजे त्या खऱ्या आहेत, त्या काय खोट्या नाहीत. जुन्या काळातला नकाशा असंच दाखवणार नाही जिथं तिथं. ते तटबंदी सगळी आपण एक्सप्लोअर करू शकतो. तो परत ती सगळी तटबंदी बांधू शकतो. आणि विशाळगडसारखं सर्वोत्तम ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीनं सुद्धा, म्हणजे दुर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं, किल्ल्यावर काय आता तिथं लहान सहान ट्रेक आयोजित करतात. विशाळगडापासून माचालचा ट्रेक खूप संस्था आयोजित करतात. वाडी माचाल दुर्ग म्हणतात त्याला. तिथं काही दुर्गाचे थोडेसे अवशेष आहेत, पण ते दुर्गाचे नाही आहेत, किल्ल्याचे नाही, ते चौकीचे वगैरे अवशेष आहेत. तिकडे गुहा आहे, मुचकुंद ऋषींची गुहा म्हणून ते वाडी माचाळला. तिथं आता रस्ता तिकडच्या बाजूनं त्यांनी वर आणला आहे, तर तिथंपर्यंतचं ट्रेल आहे. इकडं विशाळगडच्या पायथ्याला तुम्ही जो तो पूल जर काढला, तर ते खंदक आणि त्याचा मार्ग जर केला, तर दुसरीकडं जगात कुठं नाही असं. ते वैशिष्ट्यच आहे. म्हणजे सह्याद्रीतल्या कुठल्याही किल्ल्याला तसं खंदक नाही आहे. दोन्ही बाजूनं खंदक असणारा हा एकमेव किल्ला आहे. ते सगळं आपण ते खंदकातली स्वच्छता करणं आणि मग तो व्यवस्थित ठेवणं शिवकाळासारखा, अशा खूप गोष्टी आपण विशाळगडच्या बाबतीत आपण करू शकतोय. पण शासनानं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तिथं रणमंडळ टेकडी नावाची एक टेकडी आहे. आता त्याच्यावर पाण्याच्या टाक्याच बांधून ठेवले. म्हणजे सौंदर्य ॲस्थेटिक नावाची गोष्टच नाही. आम्ही तिथं आता प्रपोज केलं की तिथं शिवछत्रपतींचा एक भव्य पुतळा उभा करा, आणि तिथं तुम्ही गार्डन, एक उपवन जे आपण म्हणतोय, तिथं उपवन म्हणजे काय, झाडं मोठी मोठी जगणार नाहीत, कारण ते उंचावरचं ठिकाण आहे. विशाळगडला जर तुम्ही उन्हाळ्यात जावा, पावसाळ्यात जावा, वारं असं सुटलेलं असतं की तिथले लहान लहान जे वाळूचे कणसुद्धा असे त्या म्हणजे रणमंडळ टेकडीवरचं सपासप उडत असतात. इतकं ते वाऱ्याचा प्रवाह आहे. कारण समुद्रापासून सुटलं तर त्याला अडथळाच कुठला नाही आहे त्या विशाळगडच्या याला. सरळ समुद्रापासून वारं सुटलं म्हणजे समुद्राचं सगळं सुटलं की ते विशाळगडला येऊन थडकतं. इतकं ते वाऱ्याचा प्रवाह असतो. त्यामुळे तिथं काय मोठे वृक्ष येणार नाहीत, जगणार नाहीत, ते खोलगड भागेतच जगतील. पण तिथं एक आपण सुंदर उपवन म्हणजे लॉन वगैरे करून शिवछत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी करावा, अशी एक आमची त्या ठिकाणी मागणी आहे. त्याचं आम्ही प्रपोजल दिलं. आर्किटेक्चरकडून आमचे जे अमोल हे आहेत, हर्षल सुर्वे माझ्याबरोबर सहकारी आहेत माझे, आता हे 2-3 वर्षात झालेल्या घडामोडी सांगतो. त्यांच्याकडनं आम्ही हर्षल सुर्वे, मी, तिथले स्थानिक आमदार विनय कोरे साहेब आहेत, यांचा पूर्ण सपोर्ट त्या विशाळगडाच्या त्या स्मारकाबद्दल आहे. तर त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन तो प्लॅन सगळा तयार करून घेतला. नुसता प्लॅन केला नाही तर तो NOC घ्यायला लागते. ते पुरातत्व खात्याला NOCसाठी पाठवलेला सुद्धा, त्यांचा अर्ज वगैरे भरून इस्टिमेट हे ते करून, म्हणजे सरकार पातळीवर सगळं झालं. फॉलोअप आम्ही घेतला आहे त्याचा. हर्षल असेल, मी असेल, कोरे साहेबांनी त्याच्यासाठी मदत केली. आणि ते एक स्मारक विशाळगडावर शिवछत्रपतींचं एक चांगलं भव्य स्मारक होईल अशी एक आशा आहे या सगळ्या आता घडामोडीत. म्हणजे एका बाजूला अतिक्रमण काढणं हा भाग आहेच, त्याच्याविषयी कुणाचंच दुमत नाही आहे, म्हणजे कुणाचंच दुमत नाही. का निघत नाही हा भाग वेगळा, दुमत कोणाचं नाही पण निघत नाही. पण तिथे एक चांगलं स्मारक शिवाजी महाराजांचं, कारण तो किल्ला शिवछत्रपतींचा आहे याची जाणीव करून देणारं स्मारक व्हावं म्हणून आम्ही त्याचा व्हिडिओसुद्धा आमच्या ह्याच्यावर टाकलेला आहे की ते स्मारक कसं असावं. प्रपोज्ड आहे, त्याच्यामध्ये अनेक सुधारणा आहेत, पण ते प्रपोज्ड स्मारक कसं असावं, मग त्याचं खर्च किती येऊ शकतो, कारण गडावरती करायचं आहे, ते व्हायबल होईल का नाही, तिथलं वारं प्रचंड असतं, मग ते किती उंचीवर, किती ते झेलू शकतं वाऱ्याचं आहे, हे सगळ्याचा अभ्यास करून अमोल पाटणकर नावाच्या आर्किटेक्टनी ते काम
केलं आहे आणि पैसे न घेता आमच्याकडनं तिने सगळं हे काम तिथं जागेवर जाऊन मापं घेणं, आम्ही सुद्धा बरोबर जाणं, वारंवार बघणं, हे सगळं केलं आहे. आता ते पुढच्या टप्प्यात गेलं आहे, त्याला मंजुरी मिळेल आणि अतिक्रमण निघण्याबरोबरच आपण चांगलीसुद्धा कामं केली पाहिजेत काही, असं मला वाटतं की नुसतं अतिक्रमण तर निघणारच आहे, पण तिथं आपण काय चांगलं करू शकतो. तटबंदीचं जतन संवर्धन करायसाठी मध्ये निधी आलेला होता, पण असलं बेकार काम तिथं केलं की त्या बुरुजांवरच तुम्ही कॉन्क्रीट टाकून ठेवलं आहे. बुरुज हा पहाऱ्यासाठी असतो, बुरुजावरनं तुम्ही बघायचं असतं. खाली त्याची दगडं बिगडं सगळी खाली पडलेली होती, ती न आणता नवीन दगडं आणलीत, ती उडी लहान साईजची आणलीत आणि मग ते टिकत नाही ना. ते सह्याद्रीच्या वाऱ्याला मुसळधार पावसाला ते नाही टिकत. ते सगळं ते पूर्व बाजूकडची तटबंदी, पश्चिम बाजूकडची तर तटबंदी अजून इंटॅक्ट आहे, त्याला फक्त डागडुजी करायची गरज आहे, म्हणजे काल दरवाजाकडची, आणि इतकी सुंदर आहे, दुहेरी तटबंदी आहे त्याला. ती रचना आपण लोकांना दाखवण्यासाठी किल्ला म्हणून, नाहीतर आज विशाळगडाव किल्ला म्हणून काय बघायला मिळते आपल्याला, तर ते सगळं आपल्याला नव्यानं पुनर्जीवित करावं लागेल, त्याचं पुनर्संवर्धन म्हणजे त्याचं संवर्धन करावं लागेल आणि ते इतिहासाला धरून करावं लागेल. अशा अनेक विशाळगडावरच्या गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. विशाळगडाचं सौंदर्य स्वतःच ते इतकं सौंदर्यशाली ठिकाण आहे की पावसाळ्यात जरी तुम्ही गेला, आणि माझं तर ह्या गडवासियांना सुद्धा आव्हान आहे, त्यातल्या राहळातल्या लोकांना आव्हान आहे की तुम्हाला जास्त पैसे कशातनं मिळू शकतील. तिथं जर कुटुंब आलं, आज तुम्ही खोलीसाठी 200 रुपये भाडं घेताय, पण एखादं कुटुंब आलं, तुम्ही व्यवस्थित तिथं गावठाण आहे, तुम्हाला व्यवस्थित परवानगी मिळू शकते. जुन्या घरांना परवानगी मिळते बांधायला, पण तुम्ही नुसतं येणाऱ्या अल्प म्हणजे कुणाच्या भक्ताचा अपमान करायचा नाही माझा, पण अल्प उत्पन्न गटातील लोक तिथं येतात, तिथं तेवढंच एक ते कोंबडं कापतात, राहतात, जातात. त्याच्यापेक्षा जर पर्यटक आले, शिवप्रेमी जर आले, तर तिथं त्यांची राहण्याची सोय होऊ शकते, त्यांना चांगलं ते विशाळगडाचं सौंदर्य इतिहास पाहता येईल. आणि व्यक्ती देणार ना पैसे, जिथं 100 रुपये मिळतात तिथं 1000 रुपये तुम्हाला भाडं मिळणार ना एका दिवसाला. शासन बरं, हे वादविवाद सगळे टळतील. तुम्ही तिची स्टँडर्डायझेशन आहे ना, ती शासनानं सुद्धा त्यांना आखून दिलं पाहिजे. आणि त्या स्वतः हे सगळं कधी होऊ शकते की ज्या वेळा तिथली जी स्थानिक लोक आहेत, त्यातली काही जातीवादी मंडळी सोडून द्या, असतील जातीवादी मंडळी, पण सगळीच काही जातीवादी नाहीत, तिथल्या स्थानिक लोकांनी जर पुढाकार घेतला आणि त्यांनी ठरवलं की आमचा विशाळगड, कारण तेच राहतात ना, उन्हाळा पावसाळा हिवाळा ते राहणार आहेत, तुम्ही आम्ही कधी तर जाणार, तर त्यांनी जर ठरवलं की आपला विशाळगड आपण शिवकाळासारखा करूया, त्याच्यामध्ये लोकांना राहायला व्यवस्थित सोयी सुविधा देऊया, तिथं लोक येऊ देत, राहू देत, तिथं चांगलं पर्यटन वाढेल आणि मग त्यांचं राहणीमानसुद्धा वाढेल, तिथल्या लोकांचं सुद्धा चांगलं अर्थव्यवस्था तयार होईल. तुम्ही बघताय अनेक किल्ल्यांच्या भोवतीनं तशी झालेली आहे. म्हणजे त्यांचा मुख्य प्रश्न तोच आहे. आता सध्या प्रश्न काय आहे तिथल्या सामान्य लोकांचा की आमच्या पोटा पाण्याचं काय, हे सगळं गेलं तर त्यांना पॅरलल आपण दिलं पाहिजे. आणि ही कामं आता आमच्या डोक्यात आहेत, आम्ही वारंवार सांगत असतो. कधी तर पुढं जसं आता पुतळ्याचं स्मारकाचं काम आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करायला लागलो, तसंच हे सुद्धा काम कधी तर लागेल आता मार्गी. फक्त ह्याच्यामध्ये धार्मिक तेढ जर निर्माण केली तर आज आपण बघतोय की त्या ठिकाणावर जाणं शिवप्रेमींना सुद्धा मुश्किल होत आहे धार्मिक तेढीमुळं. कुठलेही असू दे, तिथं पोलीस संरक्षण येतं आहे, मग तिथं राहण्याचे रिस्ट्रिक्शन्स येतात, खूप त्याला रिस्ट्रिक्शन्स येतात. आणि जे आपल्याला घडवून आणायचं आहे, जे शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून एक संवर्धन जतन करायचं किंवा तिथं जाऊन प्रेरणा घ्यायची आहे, ते बाजूला राहत आहे आणि दुसऱ्याच गोष्टी समोर येतात. आणि हे काय राष्ट्रहिताचं नाही आणि शिवाजी महाराजांचं ती शिकवण नाही, महान ताराबाईंची ती शिकवण नाही, असं मला वाटतं. ओके. मग आता साधारणतः ज्या पाठपुराव्याला तुम्ही सुरुवात केली होती आणि तो पाठपुरावा आता कोर्टात जाऊन थांबलाय, तर तुम्हाला त्या पुढच्या घटनांचं आता काय वाटतं की आता काय होऊ शकतं? आता तर अतिक्रमण आज ना उद्या ते निघणारच आहे, कारण ते बेकायदेशीर आहे. 2 प्रकार असतात लक्षात ठेवा. एक अनधिकृत असतं, म्हणजे जे अधिकृत यंत्रणांची परवानगी न घेता बांधलेलं काम असतं, आणि जे बेकायदेशीर असतं म्हणजे ज्याला कायद्यातच आधार नाही आहे, अशी गोष्टी निघणार आहेत. खालचं सगळं फॉरेस्टमध्ये सगळं बेकायदेशीर आहे, ते निघालंच पाहिजे. वरचं सुद्धा अनेक गोष्टी ज्या बेकायदेशीर आहेत त्या निघणार आहेत. फक्त हे सगळं निघाल्यानंतर सुद्धा तिथल्या लोकांची मानसिकता बदलणं
आणि त्यांना मी जे मगापासून सांगतोय की तो एक शिवाजी महाराजांचा किल्ला आहे ह्या दृष्टीनं त्याच्याकडे बघायला शिकवणं आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचे सोर्स निर्माण करून देणं हाच यावरचा रामबाण उपाय असं मला वाटतं। याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी करायला गेलो तर ते काय शक्य होईल असं मला वाटत नाही। परत अतिक्रमण निघेल आणि काही वर्षानं परत दररोज उठून काय तुम्ही तिथं जाणार नाही आहात। आपण बघतोय प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते, त्यामुळं ते होईल असं वाटत नाही। त्यामुळं जेवढं आता अतिक्रमण निघाल्यानंतर तिथं तुम्ही घरं कशी बांधायची शासनाने द्यावे ना प्लॅन, त्यांना गावठाण आहे, नियमानुसार तुम्ही बांधू शकता। त्यामुळे तसं ते बांधताना सुद्धा तुम्ही कशी बांधायची, मग 1 मजली बांधायचं का 2 मजली बांधायचं, त्याचं फसाड कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना पुरवाव्या लागतील, द्याव्या लागतील। आणि त्यातून मला वाटतं की विशाळगड पुन्हा एकदा शिवकाळासारखा होईल। कमीत कमी आपण तिथं सुसह्य जे काय म्हणतो, जे आत्ता आपल्याला गेल्यानंतर तिथं असह्य होतं, तिथल्या दुर्गंधीमुळं असेल, तिथल्या सगळ्या घाण सगळ्या त्या वातावरणामुळे असेल, कमीत कमी सुसह्यपणासुद्धा तिथं येईल आणि एक चांगला किल्ला संवर्धित केला असं सगळ्यांना वाटायला पाहिजे। पुरातत्व खातं असेल, फॉरेस्ट असेल, स्थानिक प्रशासन असेल, तिथली ग्रामपंचायत असेल, तिथली स्थानिक लोक असतील आणि मग आपण सगळे शिवप्रेमी असेल, सगळ्यांनी मिळून ते केलं तर ते होणार आहे। बरोबर, म्हणजे विशाळगडाची कथा ते व्यथा ह्या विषयाचंच मुळाचं उद्दिष्ट हे होतं की आत्ता जे काही फक्त एका दृष्टिकोनातून जो किल्ल्याकडे बघितलं जातं आहे ते न करता एक आपण म्हणू शकतो की एक भविष्याचा वेध गाठणारं एखादं काहीतरी आपण कन्स्ट्रक्टिव्ह काम करणं गरजेचं आहे। नुसतं अतिक्रमण पाडणं हे एक आपलं टार्गेट असता कामा नये, तर त्यापुढे गड किल्ल्यांचं आपण संवर्धन कसं करायचं ही जी भूमिका आता तुम्ही जी मांडली त्याबद्दल सर्व शिवभक्तांकडून आपले खूप खूप आभार। आणि आपण जो मौल्यवान वेळ दिलात आणि विशाळगडाची कथा ते व्यथा हा आम्हाला संदेश दिलात त्याबद्दल खूप खूप आभार। धन्यवाद। जय शिवराय। जय शिवराय।